हद्दीतील जोगेश्वरी आखाडा परिसरात नगर परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक बिबट्याचं दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. गर्दीच्या ठिकाणी बिबट्या आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. 19 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी शिवजयंती कार्यक्रम सुरू असतानाच बिबट्या शाळेच्या संरक्षक भिंतीवर बसलेला दिसून आला. कार्यक्रम संपल्यानंतर काही नागरिक 4 चाकी वाहनातून घरी जात असताना त्यांना भिंतीवर बसलेला बिबट्या स्पष्टपणे दिसला. याच परिसरात शिवजयंतीनिमित्त महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, नागरिक तसेच लहान मुलं उपस्थित होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संभाव्य अनर्थ टळल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. शाळा परिसर व लगतचा निवासी भाग या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने पालक वर्गात तीव्र चिंतेचं वातावरण. लहान मुलांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला. नगरसेवक डवले प्रशांत विजय यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिसरात वन विभागाची गस्त वाढवावी, पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून सर्व ग्रामस्थांनी सह्या करून पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलं. परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणं, रात्रीच्या वेळी पोलीस व वन विभागाची संयुक्त गस्त वाढविणं आणि नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करणं या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज व्यक्त होतीये. दरम्यान वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला. आता प्रशासन किती तत्परता दाखवतं याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.